आमच्या गावातलं एक 80 वर्षाचं म्हातारं ते माझ्या मागं लागलं. तुम्ही आठवडा आठवडा मुंबईला कीर्तनाला जाता, मग मला न्या ना मुंबईला. म्हणलं 80 वर्ष झाले, तुम्हाला कशाला जायचं मुंबईला? तो म्हणला मला माझ्या जीवाची ममई करायची. आता काय खरं, ममई करायची ठीक आहे, पण 80व्या वर्षी गळालेला आंबा कुठं चिटकत असतो का? मला चला हे भूत होऊन लागल त्यापेक्षा नेऊयाला. मग आम्ही नेला. आता मला 2-3 दिवस मी तिकडच होतो. मग आपल्या भागातली काही माणसं, पुणे नगर नाशिक भागातली काही ओळखीची माणसं, सातारा भागातली, मग त्यांचा आग्रह, सकाळी नाश्त्याला आमच्याकडे या, कोणी म्हणतं चहा पाण्याला या, कोणी म्हणतं जेवायला या, कोणी म्हणतं मुक्कामी या. लोकांचा आग्रह. संध्याकाळचं कीर्तन झालं, एकाने आग्रह केला उद्या ना सकाळी 8:30 वाजता माझ्याकडे नाश्त्याला या. म्हणलं कुठं राहता तुम्ही? त्या समोरच्या बिल्डिंग मध्ये. चालतंय म्हणलं, आम्ही 8 वाजताच येतो. या म्हणले या. आम्ही आपलं संध्याकाळचं कीर्तन झालं, आराम केला, सकाळी स्नान देवपूजा झाली आणि आम्ही आपलं गेलो. आता ती इमारत होती 35 मजली, भली मोठी इमारत, आणि त्याच्यात 100-200च्या पुढं फ्लॅट. अरे म्हणलं ते सापडायचा कसा? त्याला म्हणलं बाबा आम्ही खाली लिफ्ट पशी बसतो, तू जा मला खाली नाही आले. तू कोण्या मजल्यावर राहतोय? प्रत्येक मजल्यावर 25-25, 30-30 फ्लॅट. अरे मोठी टोले जंग तिथं इमारत होती. तो म्हणला तुम्ही लिफ्ट पशी बसा, मी तुम्हाला 15 मिनिटात नाही आले. आम्ही 8 वाजता जाऊन बसलो. त्याला 15 मिनिटं 20 मिनिटं लागले. आता मुंबई येते बाबा, हे बंबई नगर या तू देख बबुआ असो. आणि मग काही माणसं, आता ती लिफ्टने वर जाण्याची आणि खाली येण्याची व्यवस्था. माझ्या बरोबर आलेला 80 वर्षाचं म्हातारं, त्याने ती लिफ्ट कधी पाहिलीच नव्हती ना. हे काय प्रकरण आहे? मग काय झालं, आम्ही बसलो लिफ्ट पशी. आता काही मुली जॉबला बाहेर पडत होत्या, वरून स्लॅब मधून खाली, फ्लॅट वरून खाली यायच्या. 8-8:30 वाजता त्यांचा जॉब असेल, काही नोकरी असेल, काही शिक्षण असेल. तरुण मुली बाहेर जायच्या, लिफ्ट मधून बाहेर पडायच्या, निघून जायच्या. आणि सकाळी, थोडा आवाज कमी ठेव, शिट्टी मारते आवाज करू करा. आणि सकाळी काही फिरायला गेलेल्या म्हाताऱ्या, मॉर्निंग वॉकला गेलेल्या, ते आपल्या सकाळी 6:30ला गेलेल्या, ते आता 8 वाजता आंघोळी पांघोळीला वर निघायचे. फिरायला गेलेल्या म्हाताऱ्या लिफ्टने वर जायच्या, आणि तरुण मुली नोकरीला लिफ्ट मधून बाहेर पडून जायच्या. आता हे मला माहिती होतं, मला काही शंका आली नाही. पण एक म्हातारं बसलो होतं माझ्या शेजारी. तो म्हणला, त्याने मनात असा ग्रह केला की मुंबईला अशी मिशन आहे काय नो, म्हातारी आत घालायची आणि तरणीच बाहेर काढायची. आणि 2-4 बाया म्हाताऱ्या फिरायला गेलेल्या सकाळ सकाळ, त्यात आंघोळी पांघोळीला 8-8:30 वाजता चालल्यावर, त्या लिफ्ट मध्ये गेल्यावर, आणि 2-4 मुली आपल्या आल्या लिफ्ट मधून खाली गेल्या बाहेर. असं त्याने 5-6 वेळा पाहिल्यावर तो ना, माऊली काय आपला भारत देश प्रगत झाला हो. मी म्हणलं काय झालं? काय यंत्र सामुग्री बनवली कल्पनेच्या बाहेर. म्हणलं काय झालं काय? मला काय यंत्र आहे बघा ना हे. म्हणलं काय यंत्र आहे? ते म्हणले ते बघा 2 म्हाताऱ्या आल्या, आणि त्या नेमक्या फिरायला गेलेल्या म्हाताऱ्या सकाळी मॉर्निंग वॉकला, त्या म्हाताऱ्या आल्या आणि त्या शिरल्या लिफ्ट मध्ये. मी म्हणलं हा झालं, काय झालं मग? ते म्हणले बघा आता या 2 म्हाताऱ्या वर जात्यान आणि तरण्या होऊनच खाली येत्यान. मग नेमक्यात त्या 2 वर गेल्या आणि 2 मुली बाहेर पडल्या. म्हणला बघा काय तंत्रज्ञान आहे, म्हातारी आत घालायची, तरणीच बाहेर काढायची. म्हणलं मग तुम्हाला काय म्हणायचंय? तो म्हणला माऊली मुंबईला येत असताना तुम्ही मला या गोष्टीची कल्पना द्यायला पाहिजे. मी म्हणलं का बरं? तो म्हणला आपण आपली म्हातारी घेऊन आलो असतो ना. सांगा आता काय बोलायचं काय? याला म्हणायचं गळालाय पार तरी मिळकतीवरच